तुम्हाला देखील मटका खरेदी करायचा आहे का? मग उन्हाळ्याची वाट पाहू नका, मटका आत्ताच खरेदी करून घ्या. कारण उन्हाळ्यामध्ये मटका खूप महाग भेटतो आणि म्हणूनच मी मटका आत्ताच खरेदी केलेला आहे. आणि तो मला कितीला भेटला हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत, तर नक्कीच तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. थँक्यू. नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या हाऊसवाईफ शोना या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज पाहणार आहोत की मटका घेत असताना आपल्याकडे अशा काय चुका होतात की त्याच्यामुळे आपण फसवलं जातो मटका घेताना. तर मी मार्केटमध्ये गेले होते, त्यावेळेस मी मटका खरेदी करताना कोणता अनुभव घेतला तोच मी तुमच्याशी शेअर करणार आहे. बरेचदा आपण मटका घेत असताना काय करतो, पहिल्यांदा आपण मटका उचलतो आणि तो हातात घेऊन पाहतो आणि काय करतो, बाहेरून चेक करतो की तो कुठे फुटलाय का हे चेक करतो ना. सगळेजण तेच करतात. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तो उभा करून बघतात. काही जण बघत असतील किंवा नसेल किंवा हातात घेऊनच फक्त बघत असतील. तर काय करायचं आहे, मटका फुटलाय का हे कसं ओळखायचं, तर मटका हातामध्ये घ्यायचा. तुम्ही जर का दिवसा मार्केटमध्ये जाणार असाल तर तो असा वरती पकडायचा. त्याच्यातून जर का सूर्यकिरण आतमध्ये दिसत असतील, म्हणजे उजेड दिसत असेल आतमध्ये जर असं तरी समजायचं की तो मटका लिकीज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तो मटका तुम्ही खाली जमिनीवरती ठेवून पाहायचा, जेणेकरून आपल्याला समजतं की तो मटका व्यवस्थित उभा राहतोय का, व्यवस्थित बसतोय का. कारण आपण ज्यावेळेस घरी आणतो आणि तो मटका ठेवतो त्यावेळेस जरासा मटका इकडे तिकडे जरासा बॅलन्समध्ये कमी जास्त असतो. त्यासाठी आपण मार्केटमध्ये असतानाच तो खाली उभा करून पाहायचा. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे खालचे जे पाय असतात ते देखील व्यवस्थित पाहिजे. अशा पद्धतीने तो मटका चेक करायचा. दुसरी गोष्ट म्हणजे मटका आपण हातात घेतो तो हेवी लागतोय का. आता हेवी लागतो, कधी कधी काही गोष्टी अशा घडतात ज्या माझ्या बाबतीत घडल्या होत्या. माझ्या माहेरी जेव्हा मटका घेतला होता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, त्यावेळेस 2च दिवस मटका घेऊन झाला होता. आणि झालं असं की 2 दिवस तो मटका मी यूज केला आणि तिसऱ्या दिवशी तो मटका पाणी भरून घेण्यासाठी म्हणजे माझा भाऊ गेला. त्यानं तो मटका हातामध्ये घेतला, तो वरचा भाग वरती आणि खालचा भाग खाली, अशी ती गोष्ट घडली होती. तर मग हे का घडलं, कारण तो मटका जो होता तो खालच्या बाजूने जाड होता. मी जेव्हा मार्केटमध्ये गेले होते त्यावेळेस मी देखील तोच अनुभव घेतला. मटका खालच्या बाजूने जड होता आणि वरच्या बाजूला तो पातळ होता. म्हणून घेत असताना कधी देखील तो मटका समप्रमाणात म्हणजे सारखा प्रमाणातच तो जाड आहे का, म्हणजे त्याची जी कडा असते ती जाड आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. म्हणजे खालचा जो भाग असतो तो जाड आणि वरचा जो भाग आहे तो पातळ असेल तर तुमच्या बाबतीत हे घडू शकतं, वरचा भाग हातात खालचा भाग खाली. तर त्यासाठी तुम्ही काळजी घ्यायची ते म्हणजे आपला मटका व्यवस्थित समप्रमाणात जाड आहे का, आणि जाड बघूनच घ्यायचा. त्याची कडा जी असते ते जाड बघूनच त्या ठिकाणी तुम्ही मटका खरेदी करायचा आहे. अजून कोणती गोष्ट आहे, चला तर मग पाहूया. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशाच नवीन नोटिफिकेशन्स व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकत असते. तर नक्कीच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअरही करा. चला तर व्हिडिओला चालू करूया. हा आहे माझा मटका. तर मी लाल कलरचा मटका आणलेला आहे. मला काळ्या कलरचा मटका मोठा असा भेटला नाही. मी हा लाल कलरचा मटका आणला, तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला. खूप लाल माती निघाली त्यातून, खूप म्हणजे खूप निघाली. मी खूप असं व्यवस्थित छान असं धुवून घेतला आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं. ज्यावेळेस आपण विचारतो ना मटका घेताना त्या माणसाला की बाबा मटका किती दिवस भिजत ठेवायचा किंवा त्याचा कसा यूज करायचा, त्यावेळेस ते काय सांगतात की 1 दिवस तुम्ही भिजत घाला. पण आपण असं नाही करायचं. मी स्वतःचा अनुभव सांगते. 1 दिवस तुम्ही त्या ठिकाणी मटका भिजत घालून काही होत नाही. मी ज्या दिवशी आणला त्या दिवशी स्वच्छ पाण्याने धुतला, त्यात पाणी भरून तो तसाच रात्रभर भिजत ठेवला. दुसऱ्या दिवशी त्याला अजिबात हात नाही लावला, तो व्यवस्थित भिजून दिला. त्या दुसऱ्या दिवशी रात्रीचा तो मटका मी स्वच्छ धुतला आणि या ठिकाणी बघू शकता मी पाणी वगैरे स्वच्छ भरून ठेवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी हा पुन्हा एकदा धुतला. बघू शकता तुम्ही, त्यातलं पाणी थोडंफारच कमी केलं मी आणि तो अशा पद्धतीने मी धुवून घेतलाय. इथे बघू शकता की ते छान असं मला आवडलंय, म्हणून म्हटलं चला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते कसं छान असं पाण्याचं ते प्रवाह लहर वगैरे. तर मी तो व्यवस्थित छान असा धुवून घेतला आणि असंच धुवून घ्यायचं, जेणेकरून काय आहे ना
त्यातून आतून पण व्यवस्थित धुतला जाईल. कमी पाण्यात न धुता असं जास्त पाण्याचा हात वगैरे घालून फिरवा. आणि ते बघू शकता अजिबात लाल माती नाही येते. आता माझा जो हात लाल दिसतो ते मेहंदीचा वगैरे दिसतोय, कारण मी मेहंदी लावली होती केसांना म्हणून. त्या ठिकाणी बघू शकता अतिशय स्वच्छ पाणी येते, कारण मी तो कंप्लीट 2 दिवस भिजत घातला होता. तिसऱ्या दिवशी देखील तो उपडा करून ठेवला मी. आठवड्यातून एकदा तरी मी पिण्याची जी भांडी असतात ती उपडे करून ठेवते. त्याप्रमाणे मी मटका देखील उपडा करून ठेवला, तो सुकून दिला. आणि ज्यावेळेस पाणी भरायचं होतं त्यावेळेस स्वच्छ धुवून घेतला. अजिबात लाल माती निघाली नाही. लक्षात घ्या, किमान 2 दिवस तरी तुम्हाला मटका स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता काही ठिकाणी काय सांगतात की नारळाचा जो काथ्या असतो त्याने तुम्ही स्वच्छ तो धुवून घ्या. नाही घासला तरीही चालतो. तुम्ही फक्त 2 दिवस तो पाण्यात व्यवस्थित स्वच्छ धुवून मुरत ठेवा आणि तुम्ही स्वतःहून त्याचा रिझल्ट बघा. तो व्यवस्थितच आतून क्लीन होतो. अजिबात लाल माती त्यात राहत नाही. तुम्हाला मी आतून देखील हा व्हिडिओ दाखवते. बघू शकता अजिबात माझ्या हाताला लाल माती चिकटत नाही. इतका स्वच्छ तो माठ आतून निघालेला आहे. आणि हेच कारण आहे की ज्याच्यामुळे आपलं पाणी थंड राहतं. तुम्ही जेवढा तो मटका पाण्याने व्यवस्थित मुरून देणार आहात, मटका पाण्यामध्ये भिजत घालणार आहात, तेवढाच तो मटका आपला व्यवस्थित त्या ठिकाणी सेट होणार आहे आणि आपलं पाणी देखील त्या ठिकाणी व्यवस्थित छान असं थंड होणार आहे. तर त्या दिवशी मी तो मटका व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी वगैरे भरून ठेवलं. जर का तुम्हाला मटक्यामध्ये पाणी भरायचं असेल, आपण ज्यावेळेस रात्री झोपायला जातो त्यावेळेस तुम्ही मटका स्वच्छ पाण्याने भरून ठेवा. तर दिवसाचं जर का संपत असेल तर ते ठीक आहे, पण प्रयत्न करा की तो रात्रीचाच तुम्ही भरून ठेवा, जेणेकरून पाणी तुम्हाला अजूनच थंड मिळेल. दुसरी गोष्ट, मटका कधी कधी जड असतो. आता माझं म्हणाल तर माझा मटका खूप मोठा आहे, जवळजवळ 10 ते 15 12 मी म्हणते लिटरचा हा मटका आहे. तर मग मी काय करते, मी अशी पाईप जोडते, कारण माझा बेसिन वगैरे जवळ आहे. तर मी असा हा पाईप जोडते आणि हा मटका भरते. आपल्याला ज्यावेळेस धुयाचं आहे ना स्वच्छ, त्यावेळेस तो फक्त उचला. नाही तर इतर वेळेस तुम्ही हा असा जुगाड करू शकता, किंवा हंडा असेल, कळशी असेल, त्याच्या थ्रू देखील तुम्ही मटक्यामध्ये पाणी भरू शकता, जेणेकरून आपल्या मटक्याला हानी पोचणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला मटका स्वच्छ करायचा आहे. 2 दिवस भिजत घालायचा आहे पाण्यामध्ये. आणि काथ्याने तुम्हाला घासायचं तुम्ही ते देखील करू शकता, पण मी तर म्हणेल तुम्ही 2 दिवस तो कंप्लीट भिजत ठेवा. आणि मटका घेत असताना काळजी घ्या, मटका जड कुठे पातळ कुठे याकडे व्यवस्थित लक्ष द्या. दुसरी गोष्ट म्हणजे तो वाजवून बघा. वाजवल्यानंतर देखील समजतं की मटका आपला पोकळ आहे का भरीव आहे. तिथे बघू शकता मी व्यवस्थित पाणी स्वच्छ भरून घेतले. या ठिकाणी तुम्ही त्या पाण्याचा फ्लो देखील बघू शकता. आणि प्रयत्न करा की नळाचाच माठ तुम्हाला घेता येईल, जेणेकरून आपल्यासारखा त्याच्यामध्ये हात वगैरे तुमचा जाणार नाही. लहान मुलं देखील इझिली त्या ठिकाणी पाणी पिऊ शकतात. तर या ठिकाणी बघू शकता माझा मटका स्वच्छ धुवून पाण्याने मी भरून ठेवला रात्रीचाच. आणि या ठिकाणी झाकण वगैरे पण तुम्ही बघू शकता. मी छान असं झाकण ठेवलं, त्यानंतर त्यावरती ग्लास वगैरे ठेवून दिला. जर का तुम्ही मटका घेणार असेल तर त्याला जे वापरणारं स्टँड आहे ते मजबूत असं स्टीलचं स्टँड घ्या, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. वर्षानुवर्षे ते टिकलं जाईल. आपण प्लॅस्टिकचं स्टँड घेतो, स्वस्त असतं, पण होतं असं की ते स्वस्तात मस्त न होता त्या ठिकाणी आपल्याला ते खर्चात पाडतं. ते कसं पाडतं, तर आपण ते प्लॅस्टिकचं घेतो, ते ठेवतो. जर का आपला मटका हा वजनदार असेल तर त्या ठिकाणी ते स्टँड मोडलं जातं आणि त्याच्यामुळे आपला माठ देखील त्या ठिकाणी तुटला जातो. तर त्याच्यामुळे जर का तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी रिझल्ट हवा असेल, जर का तुम्हाला वाटत असेल की आपला मटका खूप वर्ष जावा, तर त्यासाठी तुम्ही स्टँड मेन अगोदर छान असं खरेदी करा, जेणेकरून तुमचं माठाचं जे बूड आहे ते खराब होणार नाही आणि तो व्यवस्थित टिकला जाईल. आता माझा जो माठ आहे त्याचं बूड जरासं थोडंसं उकळलं आहे, म्हणजे असं जास्त नाही, पण ते व्यवस्थित आहे. कधी कधी काय होतं, त्यांचा सुद्धा माल जो असतो ठेवून जरासं खालून त्या ठिकाणी माती वगैरे निघू शकते. तर आपणच घेताना तो व्यवस्थित चेक करून घ्यायचा. तर त्यासाठी तुम्ही स्टीलचं स्टँड वापरा. आणि मी जो मटका घेतलेला आहे तो मला 250 रुपयाला भेटला आहे. तो जवळजवळ 10 ते 12 लिटरचा त्या ठिकाणी आहे. आणि मी व्यवस्थित बघून आणलेला आहे. आणि माझा माठाचा रिझल्ट बोलाल तर पाणी अतिशय थंड होत आहे. सध्या तर थंडी आहे, उन्हाळ्यात आता बघूयात, पण मला माहिती आहे की ते उन्हाळ्यात देखील थंडच राहणार आहे, कारण मी 3ही महिने माठातलंच पाणी यूज करते. त्याच्यामुळे मला खात्री आहे की माझं माठातलं पाणी थंडच राहणार आहे, कारण मी खूप वर्ष झालं माठातलंच पाणी यूज करते. 3ही वर्ष, म्हणजे उन्हाळा असो, म्हणजे हिवाळा असो, किंवा उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, बरोबर, या 3ही सीझनमध्ये मी माठातलंच पाणी यूज करते. आणि त्याच्यामुळे माझ्या घरात अजिबातच कोणाला सर्दी लवकर तरी होत नाही.
फ्रीजचं पाणी असते हे तात्पुरतं तहान भागवतं, पण तुम्ही माठातलं पाणी पिऊन पहा, अजिबात सर्दी होणार नाही आणि तहान देखील सारखी सारखी लागणार नाही. पण फ्रीजचं पाणी प्याल तर सारखी सारखी तहान लागते. ज्यांना सूट होते त्यांनी पिऊ शकता, पण माठातलं पाणी पिणं खूप छान आहे. तर नक्की ट्राय करा तुम्ही माठातलंच पाणी प्यायचं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.